मी तसंच करायला पाहिजे होतं काय? नाही, चुकलंच माझं. गेलेल्या गोष्टींचा विचार करून डोकं तरी फिरलंय. मग गेलेल्या गोष्टी डोक्यातून काढू तरी कशा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतील का कुठे? हो, उत्तरं असतील, पण मन इकडे पळतंय, एकदा तिकडे पळतंय. नक्की चाललंय तरी काय? चला बघूया, ह्यातून काही सोल्युशन निघते काय ते? तर मंडळी, प्रश्न पडतात म्हणजे उत्तरं पण आहेत. तर मंडळी, आम्ही गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मी आणि माझे मिस्टर कोकणामध्ये फिरायला गेलो होतो. मग कोकणामध्ये आम्ही असं एक ठिकाण बघितलं जिथून सगळे बीच जवळ-जवळ असतील, म्हणजे समुद्रकिनारे जवळ असतील. मग आम्हाला तसं एक सुंदर गाव सापडलं आणि योगायोगाने आम्हाला कुठल्याही हॉटेलवर वगैरे राहायची वेळच आली नाही. आम्हाला तिथे एक होमस्टे सापडला. मग आम्ही दोघे खुश झालो आणि आम्ही तिथे गेलो. तिथे आम्हाला एक आजोबा भेटले बरं का. आणि ते खूप छान होते आणि आम्हाला तिथला परिसर इतका आवडला की काय बोलूच नका. कोकण म्हटलं तुम्हाला माहितीच आहे कोकणातलं वातावरण कसं आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त काय छान आहे माहिती आहे काय? तिथली माणसं खूप गोड असतात. त्यांच्या बोली भाषेतच तो गोडवा असतोय. मग आम्ही तिथे गेलो. त्यांना सांगितलं की असं-असं आम्ही इथे राहणार आहोत 2 दिवस. त्या काकांनी आम्हाला इथली सगळी माहिती सांगितली. आम्हाला तिथला परिसर सगळा दाखवला. आंब्याची झाडं, नारळी पोफळीच्या बागा, त्यानंतर त्यांची स्वतःची एक छोटीशी विहीर होती ती आम्हाला त्यांनी दाखवली. छोटी बाव असते त्यांची. नंतर घराच्या पलीकडे छोटासा काय म्हणतात त्याला ओढा वाहत निघालेला होता. त्याच्यावरचा छोटासा साकव पण त्यांनी दाखवलं. ते म्हटले की सकाळी तुम्ही इथे नक्की या म्हणून. वेगवेगळी झाडं, फुलं, पानं सगळं त्यांनी आम्हाला माहिती दिली. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे आसपास कुठे-कुठे बीच आहेत आणि ते किती-किती अंतरावर आहे. मग नंतर आम्ही त्यांच्याशी इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या. आमच्या इकडच्या सगळ्या गोष्टी त्यांना थोड्याशा शेअर केल्या. नंतर घरातून काकी बाहेर आल्या, त्यांच्या पत्नी. नंतर आम्ही त्यांच्याशी सुद्धा गप्पा मारल्या. ते इतके छान आणि सुखी दाम्पत्य बघून आम्हाला पण वाटलं, की भविष्यामध्ये आम्ही जेव्हा म्हातारे होऊ दोघं जण, त्यावेळेस त्यांच्यासारखं आमचं नातं असणं खूप म्हणजे आमची विश आहे ती. कारण आम्हाला ती दोघं खूप सुखी आणि समाधानी वाटली. त्यांच्याकडे जे होतं त्याच्यामध्ये. मग आम्ही विचारलं, की "काका तुम्हाला मुलं किती?" तर ते म्हटले, की "आम्हाला लाखो मुलं आहेत." मग मी पण ह्यांच्याकडे बघितले आणि ते पण माझ्याकडे बघत होते, की असं कसं? तर काका म्हटले, की बघ हे आजूबाजूला जी झाडं, छोटी-छोटी रोपं आहेत, तीच आमची मुलं आहेत आणि आम्ही त्यांची मनापासून सेवा करतोय आणि आम्ही मनापासून त्यांना जपतोय." मग नंतर काकी हसल्या. काकी म्हणाल्या, "तुम्हाला काय खायला आणू बरं?" मग त्यांनी करंज्या केल्या होत्या, ज्याचा वास मस्त सुटलेला होता. त्यांनी आम्हाला करंज्या आणून दिल्या आणि म्हटलं, की नंतरच्या नाश्त्यासाठी तुम्हाला मस्तपैकी घावणं आणि चटणी आणून देतो. मग आम्ही त्याची वाट बघत बसलो. आम्हाला खायचं होतं. त्या आत गेल्यासरशी आम्हाला ते काका बोलले, की असं-असं 15 वर्षापूर्वी आमचा 30 वर्षाचा तरणाटा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला. मग आम्हाला ते ऐकून खूपच म्हणजे प्रचंड वाईट वाटलं. नंतर वाटलं, की आम्ही मगाशी ज्या समाधानी आणि सुखी कपलबद्दलच्या गोष्टी करत होतो, खरंच मनापासून खूप समाधानी आणि सुखी होतील. एवढं दुःख त्यांनी झेलून आपल्या काळजावर दगड ठेवून कसं काय जगत असतील, हा पण प्रश्न आम्हा दोघांना पडला. पण नंतर ते काका म्हटले, "तुम्हाला माहितीये का ह्या गोष्टीचं रहस्य काय आहे? आम्ही का आनंदात जगतोय? कारण आम्ही वर्तमानात जगतोय. आम्ही भूतकाळाचा विचार करत नाही, कारण त्या सगळ्या झाल्या गेलेल्या गोष्टी आहेत. त्याचा विचार जर आम्ही करत बसलो, तर माझ्या गेलेल्या मुलाच्या पण आत्म्याला शांती नाही मिळणार आणि आम्हा दोघांना ते होऊ द्यायचं नाहीये. त्यामुळे आम्ही फक्त आणि फक्त वर्तमानात जगतो. भूतकाळाचा विचार करत नाही आणि भविष्यात काय होणार आहे याचा तर आम्ही अजिबातच विचार करत नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नक्कीच नाहीयेत. त्यामुळे ह्या वातावरणामध्ये, ह्या झाडामध्ये आम्हाला जे सुख मिळते, आम्हाला ते दुसरीकडे कुठे मिळणार नाहीये हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आम्ही खूप, खूप, खूप समाधानी आहे. कारण जे आहे ते आम्ही स्वतः एक्सेप्ट केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. मी आणि माझ्या पत्नीने सुद्धा. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे की भूतकाळ विसरणं शक्य आहे का? आणि जर शक्य असेल तर ते कसं? तर तुम्हाला माहितीये का मदर तेरेसा म्हणून गेलेल्या आहेत, की कालचा दिवस निघून गेला. उद्याचा दिवस माहिती नाहीये. तर शिल्लक आहे आपल्याकडे आजचा दिवस आणि तो आपल्याला कसा जगायचा आहे हे आपल्या हातात आहे. पास्ट ही अशी जागा आहे त्याच्यामध्ये आपण फक्त शिकायचं असतं मंडळी. पास्ट ही अशी जागा नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला जगायचं आहे. ती गेलेली गोष्ट आहे. तुम्ही तुमची वर्थ जाणून घ्या. तुम्हाला जेव्हा रिअलाईज होईल ना की तुमच्यात पॉवर काय आणि तुमची कॅपॅबिलिटीज काय आहेत, तेव्हा तुम्हाला कळेल की पास्टमध्ये जगणं ना ही सरळ सरळ मूर्खपणाची गोष्ट आहे.
मला माहिती आहे पास्टमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात, ज्या वाईट अनुभव आलेले असतात, त्याच्यामधून बाहेर पडणं खरंच सोपं नाहीये. पण मला सांगा, अशक्य पण आहे का? नक्कीच शक्य आहे. त्याच्यासाठी थोडं कष्ट आपल्याला घ्यावंच लागणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही किती इन्क्रेडिबल व्यक्ती आहात ते. तुम्हाला जर तुमची स्वतःची पॉवर समजली ना, ज्या व्यक्तींनी ज्या गोष्टीमुळे तुम्हाला पास्टमध्ये त्रास झालेला आहे, त्या व्यक्तींना त्या गोष्टींना सुद्धा ह्याचं वाईट वाटेल की आपण किती चांगल्या व्यक्तीला गमावलंय. आता चला, ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला लक्ष घालायचं आहे ना, त्याच्या आधी स्वतःला थोडेसे प्रश्न विचारून घेऊया. आता मला तर असं वाटतं की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी पास्ट मेमरीज असतील, त्या चांगल्या पण असतील आणि वाईट पण असतील. वाईट हे नक्कीच असणार आहे. मग तुम्हाला त्या पास्ट गोष्टींचा, पास्ट मेमरीचा त्रास होतो का? हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारा. ठीक आहे, होत नाही, वेल गुड, तुम्ही हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालतंय आणि जास्त माहितीसाठी बघितला तरी ठीक आहे. आता तुम्हाला तुमच्या पास्ट मेमरीचा जर त्रास होत असेल तर काय करायचं? त्या गोष्टींतून तुम्हाला बाहेर पडायचं आहे का? हा तुमचा दुसरा प्रश्न. हा, आता बाहेर पडायचं आहे, तर ते बाहेर पडायचं कसं? हा तुम्हाला नक्कीच तिसरा प्रश्न पडलेला असणार आहे. तर ह्या गोष्टीच आपण आता इथून पुढे डिस्कस करणार आहोत आणि मला खरंच माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे मनावर घ्या, त्या कृती तुम्ही नक्कीच करून बघा. या हसण्यासारख्या गोष्टी कित्येक जणांना वाटू शकतील, पण खरंच सांगते, सायकॅट्रिक असतात, मानसशास्त्रज्ञ असतात, त्यांनी ह्याच्यावर प्रचंड स्टडी करूनच हे तुमच्यापर्यंत आउटपुट त्यांनी आणलेलं असतं आणि मला सौभाग्य मिळाले की युट्यूबच्या माध्यमातून ते सगळं त्यांनी केलेलं संशोधन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. मला सांगा, लाईफमध्ये येऊन प्रत्येक जण एकदा का होईना, दोनदा का होईना, महिन्यातून 2-3 वेळा हा विचारच करतोय, मला मागच्या गोष्टी तिथल्या तिथंच ठेवायच्या आहेत. एक एक व्यक्ती तर भूतकाळाच्या जाळामध्ये इतक्या अडकलेल्या असतात की दिवसातून त्या 10 वेळा विचार करतात की मी भूतकाळातून बाहेर पडू कसं. त्या गोष्टीमध्ये कुठंतच बसायचं आहे की आपल्याला सोल्युशन पण पाहिजे. आपण माणूस काय करतो माहितीये का? आपण फक्त तक्रार 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 करतो, मला हे असंच आहे, मला ते तसंच आहे, मला हेच होत आहे, तेच होत आहे, पण सोल्युशनवर कधी आपण भर देत नाही. जर आपण तक्रारीवर भर दिला तर तक्रारीच वाढणार आहेत आणि जर आपण सोल्युशनवर भर दिला तर सोल्युशन निघणार आहे आणि सोल्युशनच वाढणार आहे. म्हणून आपल्याला लक्ष कशावर द्यायचं की आपल्याला भूतकाळ विसरायचा कसा आहे. भूतकाळात अडकलेला माणूस भविष्य काळाचा राहू देच, वर्तमान काळाचा सुद्धा नीट विचार करू शकत नाही. भरपूर जणांना हा व्हिडिओ म्हणजे खुळचटपणाच वाटू शकतोय की ही काय सांगतेय, भूतकाळावर वगैरे बोलतेय. पण तुम्हाला माहितीये, आपलं इथंच चुकतंय. आपण सर्वसामान्य माणूस काय करतो, आपण जास्त आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींकडे डोळसपणे बघत नाही. मग आपल्यापैकी आपले मित्र, आपले जवळचे सगळे सोयरे सुद्धा असे असतात जे भूतकाळामध्ये प्रचंड भरडले गेलेले असतात आणि ते म्हणत असतात बरं का की मला प्रचंड त्रास झालेला आहे, मला यातून बाहेर पडायचं आहे, परत मी डिप्रेशन मध्ये आहे, आय एम डिप्रेस्ड. पण आपण काय करतो, आपण चेष्टेवारी घेतो आणि म्हणतो हे डिप्रेशन वगैरे असलं काय नसते. पण मित्रांनो, तुम्हाला खरं सांगू, ती कन्सेप्ट आहे ना सत्यामध्ये, तर त्याचं काहीतरी आहे तिथं अस्तित्व. डिप्रेशन असतं मित्रांनो. आपण ते हसण्यावारी घेतलं ना, समोरचा व्यक्ती कधी निघून जाईल आणि आपण त्याला कधी गमावू हे आपल्याला सुद्धा कळणार नाही, त्या व्यक्तीला सुद्धा. तर वेळ आहे ना, तोपर्यंतच ह्या विषयावर आपण गंभीररित्या बोलणं खूप गरजेचं आहे. तर चला, भूतकाळ जर खरोखर आणि सिरियस व्यक्तींना खरोखर हे विसरायचं असेल तर काय करावं, यासाठी मी तुम्हाला 2 सराव सांगणार होते. त्यातला पहिला सराव आहे बिन बिन, BIN. डस्टबिन हा शब्द ऐकलाय ना, त्यातलंच बिन. बिन बिन ह्या सरावामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भूतकाळामध्ये प्रत्येकाला वाईट गोष्टींचा सामना करावा लागलेला असतो. फॉर एक्झाम्पल, रिलेशनशिपमध्ये आलेलं ब्रेकअप, घटस्फोट, आपल्या मित्रांबरोबर आलेलं शत्रुत्व, ते आपल्याला सोडून गेली, कोणतरी आपल्याशी दुरावलं, तर त्या व्यक्तीवर आपल्याला स्पेसिफिक थोडासा राग आलेला असतोय किंवा ते क्षण आपल्याला आठवावेसेच वाटत नाहीत आणि आठवतात तर सारखेच, आपल्याला तेच तर विसरायचे आहेत ना. मग बिनबिन या टेक्निकमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या स्टिकी नोट्स आपल्या जवळ ठेवायचे आहेत. स्टिकी नोट्स म्हणजे काय, आपण ह्याच्यामध्ये काहीही लिहून आपण हे कुठेही चिटकून ठेवू शकतो, इथं चिकट असतं. तर या स्टिकी नोट्स आपल्याला घ्यायच्या आहेत. आपण जिथेही जाऊ, आपल्या बॅकपॅकमध्ये, आपल्या पर्समध्ये, वॉलेटमध्ये या स्टिकी नोट्स तुम्ही नेहमी ठेवा, जर खरोखर तुम्ही भूतकाळाशी स्ट्रगल करत असाल तर. तर ह्या स्टिकी नोट्स आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत. एक पेन जवळ ठेवायचा आहे. तुम्ही आता बसमध्ये प्रवास करताय, छान आपलं तुम्ही नेचर पण एन्जॉय करायला लागलाय, कानामध्ये कॉर्ड घातलाय आणि मध्येच लागले अरिजित सिंगचे सॉंग्स, तुम ही हो
झालं, तुमचं झालं टाय आणि तुम्हाला तुमचा भूतकाळ तुमच्या डोळ्यासमोर आला. मग मला सांगा, तुम्हाला अजून 1.5-2 तास पुढे प्रवास करायचा आहे, रडतच बसणार आहे का अर्जित सोबत? नाही ना. आपल्याला तिथे काय करायचं आहे, पटकन आपल्या वॉलेटमधून, पर्समधून या स्टिकी नोट्स काढायच्या आहेत, पेन काढायचं आहे. तुमची जी वाईट मेमरी, वाईट भूतकाळ आहे ते तुम्हाला त्या स्टिकी नोट्सवर लिहायचं आहे, नाव लिहायचं आहे व्यक्तीचं किंवा तो प्रसंग लिहा. त्या व्यक्तीला, त्या प्रसंगाला आशीर्वाद द्या. तथास्तु, तू जिथे असशील, तू जे काही करत असशील, तुला माझे आशीर्वाद आहेत, माझे चांगले ब्लेसिंग्स आहेत, मी इथे सुखात राहते, तू तिथे सुखात राहा, असं म्हणायचं आहे. घडी घालायची आहे, नाहीतर चुरगळायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे. डस्टबिन शोधा आणि डस्टबिन मध्येच ही बिनबिनवाली ट्रिक तुम्हाला टाकून द्यायची आहे. अदरवाईज खिडकीमधून फेकला तरी चालतंय. आणि लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी करायला ना करेज लागतं आणि करेज ते प्रत्येकाच्या अंगामध्ये असते. पण होतंय काय, ह्या सगळ्या भूतकाळाच्या गोष्टी, वाईट अनुभव त्याच्यामुळे ना आपल्या मेमरीवर आणि आपला जो करेजनेस असतो ना त्याच्यावर एक पडदा आलेला असतो. तो फक्त पडदा हटवायची देरी आहे आणि तो एकदा का तुम्ही हटवला ना, सगळं काही म्हणजे शुभ्र आहे मित्रांनो. काय म्हणून मला पटत नाही, आपण फालतू गोष्टीमध्ये किती वेळ वाया घालवतोय. मग ही पहिली टेक्निक होती, ही लक्षात ठेवा. आपल्याला आशीर्वाद द्यायचे आहेत. ज्यावेळेस तुम्ही बिनबिनवर ह्या स्टिकी नोट्सवर त्या व्यक्तीचं नाव लिहाल, तो प्रसंग लिहाल, आशीर्वाद द्याल चांगल्या मनाने, आपलं स्वतःलाच आपण समजावून सांगू की आता मी आशीर्वाद दिलेले आहेत, त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये काहीच ग्रजेस नाहीयेत, पूर्वग्रह नाहीयेत, आपण पूर्वग्रहांनी दूषित नाहीये झालेलो, आपण क्लिअर आहोत, आपला ऑरा आता क्लिअर झालेला आहे. म्हणजे आभामंडळ आपलं आपल्यामुळे तयार होणारं जे एक व्हायब्रेशन असतं ते आता क्लिअर झालेलं आहे, पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि मला ह्या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाहीये. हे घ्या, हे मी लिहिलेलं आहे, फाडलेलं आहे, फेकून दिलेलं आहे. आता आय डोंट केअर, मला त्या गोष्टीचा आता काहीही संबंध नाहीये. दॅट्स इट. मंडळी, ह्यातला दुसरा सराव आहे, तुम्हाला तुमची भीती ऍक्सेप्ट करायची आहे. आता बऱ्याच जणांना भूतकाळामध्ये वेगवेगळे अनुभव आलेले असतात. काही जणांना मुलाखत खूप प्रचंड अवघड गेलेली असते आणि त्यांना मिळता राहिलेला जॉब मिळतच नाही. काही जणांना पेपर अवघड गेलेले असते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे चढ उतार येत असतात आणि वेगवेगळे भीतीदायक अनुभव येत असतात. माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तर गेल्या वेळची कंबाईनची एक्झाम मी दिली. मी चांगल्या ह्याने गेलेले की मी अभ्यास खूप चांगला केला आणि खरंच मी ऑनेस्टली सांगते खूप छान अभ्यास केला होता. ज्यावेळेस मी वर्गामध्ये माझ्या सीटवर बसले, तुम्हाला सांगू माझी भीती अक्षरशः हाय लेवलला गेली होती. का माहितीये? त्याच्या आधीचे दिलेले मी भीतीदायक अटेम्प्ट जे मी पास होऊ शकले नव्हते. मग मला सांगा, अशी भीती वेगवेगळ्या भूतकाळातील आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीतून निर्माण झालेली असते. ती जर आपण मनामध्ये तशीच घेऊन बसलो तर आपण वर्तमान काळामध्ये टॅकल कसं करू वेगवेगळ्या गोष्टींना? शक्यच नाही आहे. त्यामुळं ह्याच्यावर एक उपचार आहे, तो म्हणजे आपल्याला ती भीती ऍक्सेप्ट करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल, इंटरव्ह्यूला आपण निघालोय आणि आपण ह्याच्या आधीचे खूप सारे इंटरव्ह्यू फेल गेलेलो आहोत. पण मला सांगा, मग तीच भीती आपण मनात घेतली की मागे आपण 3-4 इंटरव्ह्यू दिले आणि त्यांनी प्रचंड मला त्रास दिला आहे इंटरव्ह्यूवर आणि क्वेश्चन विचारून, आणि आता पुढे पण तेच होणार आहे. तर तुम्हाला सांगू का, तेच होणार. मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही जे बोलाल, जे कराल, जे म्हणाल ते सगळं युनिव्हर्स तुमच्याकडे परत सेंड करणार आहे. पण जर तुम्ही म्हटला की मागच्या वेळेस जे झालं ते आता होईलच कशावरून, म्हणजे काय, तुम्ही तुमची भीती ऍक्सेप्ट केली. हो बाबा, भीती वाटणं साहजिकच आहे आणि असं काही नाहीये. डोळे बंद करा आणि स्वतःलाच म्हणा की असू दे, आपल्या समोर एक इंटरव्ह्यूअर्सचं पॅनल असणार आहे, ते मला ठराविक आणि साधे सोपे प्रश्न विचारतील. जे जमतील त्याचं मी उत्तर देईन, जे जमणार नाही ते मला खरंच येत नाही असं मी प्रामाणिकपणे सांगेन. जे होईल ते मला ऍक्सेप्ट असेल, जो काही परिणाम असेल तो. हे जर म्हटलं तर आपली भीती नक्कीच कमी होईल का नाही, तुम्ही मला सांगा. ज्यावेळेस आपण ऍक्सेप्ट करू की ह्यामध्ये वावगं काही नाही, थोडीशी भीतीही वाटू शकते, त्यावेळेस भूतकाळातील जो भीतीचा परिणाम आपल्यावर झालेला असतो ना, तो नक्कीच कमी होणार. हे बघा, सिंपल आणि सोपं आहे. तुम्हाला फक्त ऍक्सेप्ट करायचं आहे की भीती वाटणं साहजिक आहे आणि ह्यात वावगं काहीच नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्याच्यावर मात करू शकता, हे स्वतःला तुम्ही म्हणा तिथं. हे जरा वेडेपणाचं वाटेल, पण हे खरोखर म्हणणं खूप गरजेचं आहे. आता साधी सोपी तुम्हाला एक गोष्ट सांगते.
माझी एक मैत्रीण होती, तिला झुरळ प्रचंड म्हणजे प्रचंड ती तिरस्कार करायची. झुरळ बघितलं ना ती तिथून पळालीच म्हणून समजा. मग एके दिवशी मी आणि ती अभ्यास करतो, ज्यावेळेस मी हॉस्टेलच्या लाईफमध्ये होते तिकडे. मग ती माझ्या शेजारी बसलेली आणि बरोबर समोर झुरळ आलं. ती तिथून उठणारच होती किंचाळून, की मी तिचा हात धरला आणि तिला म्हटलं, तू शांत इथे बस. फॉर एक्झाम्पल तू समज की ते झुरळ आहे ना तुझा सैनिक आहे. काय माहिती तू मागच्या जन्मी झुरळांची राणी असलीस तर, आणि ती तुझी सैनिक आहे, तिने तुला आता ओळखलं आणि ती तुझ्याजवळ चांगल्या हेतून येत असेल. ती थोडीशी हसली, पण तुम्हाला माहितीये का तिची भीती थोडीशी कमी झाली. म्हणजे काय, आपण फक्त आपली मनस्थिती आपल्याला बदलायची आहे, की बाबा भीती वाटणं साहजिकच आहे, भीती वाटणारच ना. आता ते झुरळ आहे त्याची भीती वाटणारच, पण एवढं काय नाहीये. आपण स्वतःच्या मनाला समजावून सांगायचं की ते तेवढ्यापुरतंच असतं. आपल्याला ते एक स्ट्रगल जे आहे, जे संकट आपल्या समोर आहे ते आपल्याला टॅकल करायचं आहे, आणि हे सगळं फक्त भूतकाळातील पास्ट मधील मेमरीमुळेच झालेलं आहे. अशा पद्धतीने हे 2 सराव, बिन सराव आणि तुमची भीती स्वतः आपण ऍक्सेप्ट करणं, ह्या 2 गोष्टींमुळे तुम्ही भूतकाळावर मात करू शकताय. हे बघा, भूतकाळामध्ये कोणीही यशस्वी होत नसते, आणि भूतकाळामध्ये जर अडकून राहिला तर वर्तमान काळात तुम्ही नीट प्रयत्न करू शकत नाही आणि आपलं भविष्य सिक्युअर करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला आत्ताच विचार करायचा की तुम्हाला भूतकाळामध्ये अडकून राहायचं आहे की त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो कराव्याच लागतील. आणि केला नाही आणि या गोष्टीला तुम्ही हसण्यावारे नेला तर तुम्हाला भविष्यामध्ये स्वतःवर हसायची वेळ नक्कीच येणार. ऑनेस्टली सांगते, आजपर्यंत माझ्या सर्कलमध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या सानिध्यामध्ये मी गेलेले आहे, त्या व्यक्तींकडे बघून मला एक गोष्ट समजलेली आहे की जी व्यक्ती भूतकाळातून बाहेर पडलेली आहे ना, त्यांनी आपल्या लाईफचा खूप चांगला प्रवास पुढे केलेला आहे. आणि ज्या व्यक्ती भूतकाळामध्ये अडकून बसलेल्या आहेत ना, त्या तिथेच आहेत अजून, त्यांचं काहीही पान हललेलं नाहीये. त्यामुळे हे 2 सराव तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला रिव्ह्यूज नक्की द्या. माझ्याकडून तुम्हाला काही आणखीन अपेक्षित असतील, वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला ऐकून घ्यायचं असेल तर ते तुम्ही मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकताय. आणि मी जास्त करून सांगायला जात नाही, पण प्लीज 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 माझ्या ह्या प्रयत्नांना तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी आपली अमृता गायकवाड.